नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केला आणि फॉर्म फिल केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ओटीपी टाकून पेमेंट करता त्यावेळेस तुमची प्रोफाईल लॉक होते. आणि आता काही विद्यार्थ्यांना समजते की त्यांच्या काहीतरी चुका झाल्या, कोणी नॉन क्रिमिनलला नो केलेलं आहे, कोणाचं काय झालं, जे मार्क्स 10वीचे 600 पैकी मार्क्स टाकायचे होते ते 600 पैकी न टाकतात बेस्ट ऑफ 5 चे मार्क्स तुम्ही अपलोड केले. मग आता विद्यार्थी मला मेसेज करून विचारतात की सर आम्ही फॉर्म एडिट कसा करायला पाहिजे, नेमकी प्रोफाईल अनलॉक करून फॉर्म एडिट करता येतो का? तर तुम्हाला फॉर्म एडिट करता येईल. त्याच बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नेमकं तुम्ही तुमची प्रोफाईल एडिट कशी करू शकता, जर तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक करायचा असेल, फॉर्म अनलॉक करून कोणत्या गोष्टी एडिट होतात आणि कोणत्या गोष्टी एडिट होत नाही, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आता आयटीआय फॉर्ममध्ये एडिट करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला डीव्हीटी ॲडमिशन 2026 वरती क्लिक करायचं. जी पहिली लिंक आपण ओपन केली, ज्यामधून आपण फॉर्म भरलेला आहे त्याच साईटवरती यायचं आहे. कॉर्नरला तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनच्या खाली रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन दिसेल, इथं क्लिक करायचं. बघा, जो तुमचाही आयडी पासवर्ड असेल तो आयडी पासवर्ड टाकून काय करा, तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला इथं प्रोसेस टू आयटीआय ॲडमिशन पोर्टल इथं क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करसाल इथं बघा, जसं सेम मागच्या वेळेस विंडो ओपन झाली होती आपल्याकडं, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म आणि प्रिंट ॲप्लिकेशन. आता इथं तुम्ही काय करू शकता बघा, इथं तुम्ही जर बघितलं तर फीज मी पेड केलेली आहे. आता उरलं, आता आपल्याला मला काय करायचं, एडिट करायचं आहे फॉर्ममध्ये. मग फॉर्ममध्ये एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिले मला प्रोफाईल अनलॉक करावं लागेल. मग प्रोफाईल अनलॉक करण्यासाठी अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं. आणि जर तुम्ही खाली गेलं, खाली दिल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा, इथे एक चेकबॉक्स दिसतो, आय हॅव रिव्ह्यू वगैरे. इथं याच्या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि अनलॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचं. आता जसंही तुम्ही अनलॉक प्रोफाईलवरती क्लिक करसाल तिथे तुम्हाला तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, जोही मोबाईल नंबर तुम्ही याआधी ॲडमिशन पोर्टलवरती दिलेला होता, त्यावरती एक ओटीपी जाणार. मग तो ओटीपी तुम्हाला काय करावं लागेल, त्या ओटीपी शिवाय तुम्ही तुमची प्रोफाईल अनलॉक करू शकणार नाही. बघा, जोही ओटीपी तुम्हाला आला तो ओटीपी ते इन्सर्ट करून घ्यायचा आणि व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक करायचं. आता जसंही तुम्ही व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक कराल, आता इथं परत तुमच्यासमोर माहिती आहे का, बघा इथं कंटिन्यू टू फिल प्रोफाईल डिटेल्सवरती क्लिक करायचं. आणि जसं तुम्ही क्लिक केलंय, इथं खाली सर्वात खाली बघा, हे तुम्हाला इथं सगळे ऑप्शन्स तुमचे फॉर्मचे काय झाले, ओपन झालेले आहेत आता. आता इथं बघा, जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं ना, तर हे मी आधी फॉर्म म्हणजे ज्यावेळेस ओपन केला त्यावेळेस इथं एडिट करून घेतलेलं आहे. आता जसंही तुम्ही ओपन करसाल तुम्हाला ही स्क्रीन ओपन होईल तुमच्यासमोर. आता याच्यामध्ये काय आहे, आधार कार्ड तुमच्याकडे आहेत का, जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे खालीलपैकी आहेत त्याच्यावरती येस क्लिक करायचं आणि जे नाहीये त्याच्यावरती नो क्लिक करून सेव्ह करणं. आता एक्झाम्पल की माझ्याकडे बघा, मॅक्झिमम मुलांकडे नाही का स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीये. जर समजा मी इथं नो वरती क्लिक केलं आणि जसं सेव्ह अँड कंटिन्यू करायला जातो, एक मेसेज मला इथे दिसतो. आता या सगळ्या मेसेज वाचून घ्यायचा. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स हे ॲप्लिकेशन कन्फर्म करताना नाही का सोबत लागतील. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता, एक अंडरटेकिंग कॉलेजला भरून द्यायचा. आणि जर तुम्ही म्हणजे ॲडमिशन कन्फर्मेशन बघा इथे दिलेलं आहे, ॲडमिशन कन्फर्मेशनच्या टाईममध्ये जर का तुम्ही ते डॉक्युमेंट प्रेझेंट करू शकले नाही, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. हे म्हणजे आणि किंवा रिजेक्ट किंवा फॉर्म तुमचा कॅन्सल करण्याचं म्हणजे करण्याचे पूर्ण राईट्स हे संबंधित आयटीआयकडे राहतील, असं हे डिक्लेरेशनमध्ये सांगितलेलं आहे. इथे ॲक्सेप्ट करावं लागेल तुम्हाला. ॲक्सेप्ट करून काय करा, कंटिन्यू करणार. माझ्याकडे सर्वचे सर्व सर्टिफिकेट्स आहेत म्हणून मी काय करतो, इथे येस करणार आणि सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करणार. आता बघा, आता मॅक्झिमम मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना नॉन क्रिमिनल वगैरेच्या ज्या डिटेल्स आहेत त्या चेंज करायच्या आहेत. जेही डिटेल्स तुम्हाला चेंज करायची आहे, तर या डिटेल्स तुम्ही इथून चेंज करू शकता. पण आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे, की काही डिटेल्स आहेत बघा, जसं की मी माझ्या प्रोफाईल डिटेलवरती गेल्यानंतर बघा, तर पर्सनल डिटेलवरती जर काही एडिट सेक्शनवरती क्लिक केलं, तर बघा इथं जसं माझं फर्स्ट नेम आहे आणि जसं मिडल नेम आणि लास्ट नेम आहे, ज्याही आधार कार्डचा डेटा माझा जो व्हेरीफाय झालेला आहे, तो डेटा तुम्हाला चेंज करता येणार नाही. जसं बघा इथं डेट ऑफ बर्थही तुम्हाला चेंज करता येणार नाही आणि हे ऑप्शन सुद्धा नाही. म्हणजे लक्षात राहू द्या, की जिथं-जिथंही तुम्हाला अशी ब्लॅक स्क्रीन दिसेल ना बॅकग्राऊंडला थोडी, ते तुम्ही डेटा चेंज करू शकणार नाही. ज्या ठिकाणी याची बघा इथं व्हाईट स्क्रीन आहे, म्हणजे ज्या बॅकग्राऊंडला जे व्हाईट कलरचं आहे, तोच डेटा फक्त तुम्ही काय करू शकता, तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही चेंज करू शकता. ही गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही. मग अशाच पद्धतीने जर का मला काही डेटा चेंज नाही करायचा, सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करेल. आणि आता सर्वात महत्त्वाचं, ज्या ज्या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे, ते म्हणजे बघा 10वीचे मार्क्स भरताना. जर आता 10वीचे मार्क्स भरताना मॅक्झिमम मुलांनी काय केलं, मी आधीही सांगितलं तुम्हाला, की तुम्हाला बेस्ट ऑफ 5 चे मार्क्स नाही टाकायचे. तुम्हाला टोटल जेवढी मार्कशीट आहे, त्या मार्कशीटचे मार्क्स टाकायचे आहेत. पण आता बघा इथं काय केलं, जसं मी तर 600 पैकी टाकले, पण मॅक्झिमम मुलांनी काय केलं, इथं आउट ऑफ मार्कमध्ये 500 मार्क्स टाकले. आणि 500 पैकी जे त्यांच्या मार्कशीटवरती दिसत आहेत, मी माझी काय करेल, एक साईडला मार्कशीट लावून देतो मी तुम्हाला माझ्या म्हणजे बघण्यासाठी. माझ्या मार्कशीटवरती सुद्धा काय माहिती आहे का, 500 पैकी मार्क्स आहेत आणि 500 पैकी मला जेवढे मिळाले तेवढे मार्क्स मी तिथं त्या मार्कशीटवरती दिसत आहेत. पण हे करायचं नाही मला. मी टोटल जेवढेही मार्कशीट आहे माझी, त्या मार्कशीटमध्ये जेवढी टोटल आहे तेवढ्या सब्जेक्टची मला टोटल करायची, जे की माझ्या मार्कशीटमध्ये 600 मार्क्स टोटल भरतात.
आणि उरली 463 म्हणजे कंप्लीट त्या सब्जेक्टची साईडला तुम्ही टोटल करून घेणार आणि याच्यामध्ये काय करणार, जेवढी टोटल्स तुमची भरते मार्क्स ऑप्टेनमध्ये टाकणार. जर आता तुमचं इथं चुकी झाली असेल तर तुम्ही काय करू शकता, खाली बघा इथे एडिट सेक्शनचा ऑप्शन आहे. या एडिट सेक्शनवरती जायचं आणि परत सेम जसं मी तुम्हाला सांगितलं, की जो ब्लॅक कलरचा डेटा आहे तो तुम्ही चेंज करू शकणार नाही. त्याच पद्धतीने तुम्ही काय करणार, जसं हे बॅकग्राऊंडला बघा, आता इथं मी सांगितलं की आउट ऑफ 600 मार्क्स आहेत, मी तर 600 मार्क्सवरती क्लिक करणार. जर तुम्ही मॅक्सिमम मुलांची इथं 500 मार्क्स असतील, तर इथं 500 पैकी जेवढी तुमच्या मार्कशीटची टोटल भरते तेवढी इथं काय करायची, सिलेक्ट करायची. आता अजून अजून मुलांचा प्रॉब्लेम असा आहे, की त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, इथे सब्जेक्ट दिलेत बघा मॅथ्स आणि सायन्स. 10वीला सर्वांना मॅथ्स आणि सायन्स असतं. नसेल तर बघा वरती ऑप्शन होतो मॅथ्स आहे का सायन्स आहे का, इथं चूज करण्यासाठी इथं तुम्ही चूज केलं असेल, इथं जे काही असेल सिलेक्ट करायचं. आणि जे मार्क्स आहेत, आता बघा इथं मराठीत अर्थ सांगतो मी त्याला, आउट ऑफ मार्क म्हणजे जेवढीची टोटल आहे, की म्हणजे किती पैकी तुम्हाला मार्क पडले. तर आउट ऑफ मार्क म्हणजे 100 आहेत. मी माझ्या मार्कशीट पुन्हा एकदा इथं दाखवतो तुम्हाला. बघा माझ्या मार्कशीटवरती मॅथेमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे, त्याला 100 मार्क्स होते आणि त्या 100 पैकी मला 62 मार्क पडलेले आहेत. तसंच सायन्समध्ये 100 पैकी मला 81 मार्क्स पडलेले आहेत. तर ते मार्क तुम्हाला काय करावं लागतील, या सेक्शनमध्ये इथं फिल करावं लागतील. आणि जसं तुम्ही फिल करसाल, हे जो मी सांगितलं ना, हा जो डेटा आहे तुमचा, जसं 385 मार्क्स मला इथं दिसत आहेत. तर इथं नाही का, हा ऑटोमॅटिकली तुमचा काय होणार आहे, जनरेट होणार आहे आणि हे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करणार आहे. मग काही मुलांचा मेसेज असा आहे मला, की सर आमचे मार्क्स बघा, मला तर ॲक्चुअलमध्ये माझ्या मार्कशीटवरती 80.20% आहे. पण इथं दिसताना माझे 77% दिसत आहेत. तर हे ऑटो जनरेटेडवाला आहे, म्हणजे याच्यात तुम्ही हातानं फिल नाही केलेला डेटा. त्याच्यामुळं हे जो मार्क्स आहेत ना, याच्यावरती तुमची मेरिट जनरेट होणार आहे. आता मॅक्सिमम मुलं काय करतात, की इथं पर्सेंटेज कमी होऊन राहिले म्हणून ते काय करतात, बेस्ट ऑफ 5चेच मार्क्स टाकतात. पण लक्षात राहू द्या, ज्यावेळेस तुम्ही ITI कॉलेजमध्ये जाल, त्यावेळेस तुम्हाला हेच सर्वात जास्त मार्क्स तुम्ही चेक केले जाणार आहेत आणि इथून तुम्हाला परत काय करतील ते रिटर्न पाठवतील. त्यासाठीच आधी काय करा, सगळेच्या सगळे मार्क्स मी जसं सांगितलं 600 पैकी किंवा जेवढी टोटल तुमची मार्कशीटवरती असेल, त्या टोटल करा. मार्कशीटवरती जेवढे मार्क्स आहेत त्याची टोटल करा आणि तेवढं सगळं करून काय करणार आहे तुम्ही, परत तुमच्या ज्या डिटेल्स असतील त्या एडिट करून काय करा, सेव्ह करा. मग आता बघा मॅक्सिमम मुलांचा मेसेज असा पण आहे मला, की सर माझ्याकडे माझी 12th झालेली आहे, पण मी 12th झाल्यानंतर काय केलं, माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे 12चे किंवा माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. तर तुम्ही काय करणार, जे पण जर 12th झाली असेल, तुम्हाला येस करायचं असेल तर येस करा, नो करायचं असेल तर नो केला तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही. हायेस्ट क्वालिफिकेशनमध्ये जर नो केलं तर हायेस्ट क्वालिफिकेशन SSC सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता, नॉट ॲप्लिकेबल करून सेव्ह अँड कंटिन्यू पुन्हा करू शकता. म्हणजे तुम्हाला 12चेही मार्क्स नाही दाखवले, म्हणजे 12चंही नाही केलं तरी चालतं. कारण बघा पुण्यासाठी जे काही पर्टिक्युलर ट्रेड ITIमध्ये असे खूप कमी ट्रेड आहेत, की जे 12th वरती ॲडमिशन देतात. तर त्यांच्यासाठी तुम्हाला 12चे मार्क्स फिल करणं गरजेचं आहे. पण जर तुम्हाला जनरल जे आपले ट्रेड इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, वेल्डर, ITSM, कोपा वगैरे, तर त्यांच्यासाठी 12चे मार्क्स तुम्ही फिल नाही केले तरी चालतं. बघा सेम आता हे मला जे मागच्या जसं पॉपअप आला होता, ते मी यांनी दाखवलं मला, की माझे टोटल्स किती आहेत आणि यांच्या सॉफ्टवेअरनुसार किती टोटल झाली आणि किती पर्सेंटेज आले हे दाखवलं. मग परत येस आणि सबमिटवरती क्लिक करणार. अशा पद्धतीने माझा आणि का हा पण सेक्शन एडिट झाला. बघा आता मी तुम्हाला फक्त याचं एडिट करून दाखवलं पर्सनल डिटेलचं. अशाच पद्धतीने जर तुमचं कोणतंही एडिट करायचं असेल, तुम्हाला कॅटेगरीमध्ये चेंज करायचे किंवा तुम्हाला कशात क्वालिफिकेशनमध्ये चेंज करायचे, तर हे सर्व तुम्ही माहिती आहे का, प्रत्येक जी टॅब दिलेली आहे, जसं बघा इथं म्हणजे ज्या टॅब्स आहेत त्या टॅबमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, तुमचा सगळा फॉर्म तुम्ही चेंज करणार. मग ज्यावेळेस तुमचे सगळे चेंजेस वरती कंप्लीट झालेले असतील, परत खाली बघा सर्वात लास्टला यायचं 10 नंबरचा पॉईंट आहे बघा. इथं यायचं आणि तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉक करावं लागेल आता. लॉक करताना पण सेम इथं आय हॅव रीड ऑल टर्म्स अँड कंडिशन वगैरे ते याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि इथं लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचं. जसंही तुम्ही लॉक प्रोफाईलवरती क्लिक कराल, इथं बघा त्यांनी सांगितलं की जे तुम्हाला म्हणजे जे काही तुम्ही चेंज केले ते हे होणार आहेत आणि आता तुमची प्रोफाईल करणार लॉक होणार. जर तुम्हाला अनलॉक करायचे असेल तर परत OTP टाकून अनलॉक करावं लागेल. त्यासाठी आता जे पण चेंजेस आधी याच्या आधी चेंजेस करून घ्या आणि येस आणि सबमिटवरती क्लिक करा. जसं सबमिटवरती क्लिक केलं तुम्हाला मेसेज येऊन जाईल की तुमचे डिटेल काय झाले, आता सबमिट झाले ऑटोमॅटिकली. बघा, आता नंतर सेम मी तुम्हाला सांगितलं, आता काय करणार, हा आपला फॉर्म तो अपडेट झाला आता. मग अपडेट झालेला फॉर्म परत काय करायचं, तुम्ही अपडेट झालेल्या फॉर्मची प्रिंट करायची. तर प्रिंटवरती किंवा डाउनलोड PDF वरती क्लिक करा. प्रिंट करून काय करणार तुम्ही, याची प्रिंट काढून घ्यायची आणि जेही जवळचं ITI कॉलेज आहे तुमचं, त्या ITI कॉलेजमधून आता तुम्हाला काय करायचं, कन्फर्मेशन करायचंय. विथ काय करायचं, हा जो नवीन अपडेटेड जो फॉर्म आहे, जो तुम्ही आत्ता एडिट केला, तो एडिटवाला फॉर्म काय करायचा, त्याची प्रिंट काढायची आणि प्रिंट काढून तो काय करणार तुम्ही आता ITI कॉलेजमध्ये जाऊन काय करणार, कन्फर्म करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये काय करू शकता, सगळे चेंजेस करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता आणि फॉर्म अनलॉक करून तुम्ही ज्या पण त्या चुका तुमच्या झालेल्या आहेत, ज्या मी सांगितल्या, ज्या एडिट होतात, त्या ज्या एडिट नाही होत त्याला ऑप्शन नाही आहे सध्या, पण जेवढ्याही एडिट होऊ शकतात त्या चुका तुम्ही काय करू शकता, दुरुस्त करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही काय करा, की तुमचा आता जर कोणाच्या काही चुका झाल्या असतील, आधीच फॉर्म कन्फर्मेशनच्या आधी या सगळ्या चुका करून घ्या, व्यवस्थित करून घ्या आणि नंतरच तुमचा फॉर्म कन्फर्मेशन करा. एकदा फॉर्म कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला या चुका दुरुस्त करता येत नाही.
आता बघा, जर अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला आय-टी रिलेटेड अपडेट्स पाहिजे असतील, ज्याही मी काय केलेलं आहे, माझ्या WhatsAppवरती ग्रुप बनवलेला आहे. या ग्रुपचं मी स्कॅनर इथं दिलेलं आहे आणि खाली याच्यामध्ये लिंक सुद्धा दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या ग्रुपवरती मी जेवढेही आय-टी रिलेटेड अपडेट असतील, की तुम्ही आय-टी करायला पाहिजे का? किंवा आता जसा फॉर्म तुम्ही फॉर्म फिल केला, नंतर फॉर्म फिल केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते? तुमची मेरिट लिस्ट केव्हा जनरेट होईल? आणि अशाही काही ज्याही अपडेट्स डीव्हीटी कडून समोर येणार आहेत, त्या सगळ्या अपडेट्स मी या ग्रुपवरती शेअर करत असतो. ज्याही विद्यार्थी सध्या आय-टी ऍडमिशन प्रोसेसमध्ये आहेत, त्यांनी हा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. बघा, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमका तुम्ही फॉर्म करेक्ट कसा करू शकता, कोणकोणत्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता आणि नेमकं स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोफाईल लॉक करून परत कशी अनलॉक करायला पाहिजे, या सगळ्याच्या बाबतीत आपण डिस्कस केलं. अशाच अजून आय-टी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना ज्यांच्याही प्रोफाईलमध्ये चुका झालेल्या आहेत आणि त्यांना त्या दुरुस्त करायच्या. धन्यवाद.